किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात, बा कडक कपडे घालतात लोक, आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्जन आहे. लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पुरीला पाहिला पाहुणे आले ना महाराज, बोलू नाही, मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा, आणि काय म्हणायचं माहिती का, पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा, काही बोलल तो येणार का तो, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना, त्यांना बाप कुठे ते वड्याला सापडे लावला ती. हा, उलट्या माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या, बस तो याला असू द्या, आणि पाहुण्याला माहिती आहे ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते, हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बाप लपून ठेवायचा. अरे उलटा म्हातारा पुढे आला म्हणजे खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय, पण साधं नका समजू. कुठले पाहुणे, पोराची आई कुठली आहे, त्याला मामा किती आहे, पोर काय करतय, पित बितय का सरळ. वा, अरे त्याची बहीण कुठं देईल, किती महापात माहिती. महाराज तो वाईट नाही बोलणार, पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. अरे त्या पुरीची भावजाई त्यांच्या जातीचीच आहे का? किती साधा झटका आहे. पण म्हातार आहे ते, जुनं ते. और रड्डाच्या साईबापा रडतात घरांमध्ये. काय नाही महाराज, फक्त झाकली, लोक इस्ताऱ्या मारून हिंडतात. शाळेतून पोरग पळत आला, आई घरात बसली होती, आईने तू डोक्यावरचा पदर चुलीला लावला, कांदे लावून, हे बऱ्या तू माया बोटाक पाहिजे ना, इकडे बोटा दुखायला लागलं, तू पाय ना इको दे जायचा. आईनं महाराज डोक्यावरचा पदर कांदे लावून भिजून आला, म्हणून असा चुलीवर धरला. काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज, आणि का धरला माहिती का, शेक व्हायचा का. अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला, डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल, स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आला, आईला म्हणलं मी पास झालो का, पास झालो आहे मी. महाराज डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली, आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती, बोला. कुत्र्याला बिस्किट घालून आई बापा कळत्या काय, कुत्र्याला बिस्किट. सुना जरा नीट ऐका, कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा, भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरणारी घेऊन आली काय. 4-4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारी ती, आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती, म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात, आणि इकडे उद्यापनाला भजी काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासरी ती इस्टेट, आणि एक ध्यानात ठेवा सुना, तुम्ही त्यांचा किती छळ करा, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा, तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना, ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार. चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच, झालाच बाबा, झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणा येतो. लई दिवस नाही चालत. पोऱ्याची पोरग नुसतं आईला म्हण, नाही मी पास नाही झालो, आई नोकरीला लागलो, मी नोकरीला. काय वाटलं असेल होत्या आईला. काय केलं माहिती ते आईनं, शर्टच काढला पोराचा, शर्ट. गरीब आई. आणि एक ध्यानात ठेवा, गरिबीला कधी लाजू नये, कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारब्धात आहे. हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा, काय लाजायचं काम आहे त्याला. आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात. गरिबी ती गरिबी. जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता. घाबरत नव्हती माणसं. ती नीतीची श्रीमंती होती. ते म्हणायचे बा माझी परिस्थिती अशी आहे बा, तुम्हाला काय म्हणायचं ते. ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती. आता लोक इतके हुशार आहे, शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर
धान्याची थप्पी लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता, सगळे धान्य नाही लावती, आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची. पाहुण्यानं पाहिलं टाचून पाहिलं, बाजरी हा म्हणला मागची आहे, गेल्या वर्षीची, एवढी देऊन टाका पोर. मग एक महिन्यानं हाच पाहुण्याला फोन करतो, एखादं पोतं द्या पाहतो बाजरी. मग जुने लोक असेच करायचे महाराज. आपली लोक काय करायची माहितीये का, आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात, पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेला ते कोणते तरी कपडे घालून 2-4 दिवस गावात यायचं. आणि मग लोक म्हणे चिटाकलं बरं का, चिटाकलं असं शब्द ऐकले होते. पुरीच्या बापाचं मन विचारायचं, पाकुळायचं. मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी, टोले जंग लगीन व्हायचं. 2-4 महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात. का हो, कंपनी बंद झाली. आता ह्या 2-4 वर्षापासून तिला पुढं बंद झालंय. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे, आता खडकीचा माणूस काय म्हणतो, म्हणे जाऊनच येऊ. त्याला माहिती आहे आता रस्ते झाले, साधनं झाले. सकाळी मंचर मधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो. त्यामुळे आता ह्या लाबाड्या झालं. आज लोक म्हणत्या असं आहे बा. ती आईनं शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला, तर डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला. इतकी रडली आई. आणि कान आरशा पुढे केला आईनं महाराज कान. आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली. इतकी रडली आई. हो काय आई असेल महाराज, का रडली माहिती का. अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलवायला झाला असता. पण आई लवकर उठली, पोराला म्हणली बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज. गोदडीने पोरग म्हणलं गोदडी. थंडी वाजल रे तुला. काय महाराज, मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना. तुला थंडी वाजेल रे. मग असं कर, आईनच गुणीत गोदडी घालायची. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी. एसटी आली, एसटीतून 5-6 माणसं उतरली. आमची आईची एसटी चढली. पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे माझ्या भाऊचं आहे, मला वाचून दाखव. पण अगोदर चहा पे. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. थिरथिर बाईच्या शिवेशी, चिरंजीवचा दंडवत, पत्रास कारण की प्रवास चांगला झाला. आई खोली मिळाली का आई, कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे का आई, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्यांचं राहिलं का आई तुला, सगळ्यांचं राहिलं आई, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई, तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षरं विरघळून जावीत, आणि पोस्टमन आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडता, खळकन हसावं, पदर डोळ्याला लावावा, आणि काय म्हणावं माहितीये का, अरे सुखी आहे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे. याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. आज आपल्या खेड्यात हो, म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली, पण नातवाला खाऊन नाही दिली. माणसं फक्त दिसतात तसे. आई वाईट परिस्थिती झाली महाराज घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण, वादाचे मुद्दे होत्या, पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना, अजून 5-10 वर्षांना भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एकच बास, एक बास मुळे झालंय काय माहिती का महाराज, माणसं कुठे आहेत. त्याची मी महिला म्हणलं मेथीची भाजी, मेथीची भाजी, शेपूची